हॅलो, तुम्हा सर्वांना खूप जास्त गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी उठून मी पिला तुळशी आल्याचा काढा, कारण की माझा थोडासा घसा दुखतोय. आणि आज ना मम्मी पण लवकर उठून गेली. मम्मी तू एवढ्या लवकर का बरं उठलेली आहे? मम्मी काय बोलणार. चला बघितलं, यांची सकाळ आपल्या आधीपासून झालेली. तर तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये साऊंड ऐकू येत असेल. आज महाराजांची जयंती ना, म्हणून शाळेमध्ये महाराजांचे गाणे लावलेले. तर इथे ना रेन पाईप सुरू आहे आणि याचं पाणी ना पावसासारखं पडतं, म्हणून याला रेन पाईप म्हणता. मला तर असं वाटतं ना, त्या प्लांट्सला सुद्धा असं वाटत असेल की पाऊस पडतोय की काय. तर हे बघा, आज सूर्यदेवतांनी आपल्याला एकदम अस्पष्टपणे दर्शन दिलेलं आहे. असो, वॉकिंग तर आपली होऊन गेली. आता आपण जाऊया घरी. तर आता नाश्त्याला मी करते मसाला ओट्स. त्याच्यासाठी मी कांदा, टमाटा आणि कोथिंबीर कट करून घेतली आणि सोबत घेतले शेंगदाणे आणि ही थोडीशी मसूरची डाळ आहे, मी पाण्यात टाकून दिली होती, थोडं भिजवून घेतली. तर आता आपण त्याला फोडणी देऊया. शेंगदाणे, हिंग, हळद, त्यात टाकूया डाळ. तर या डाळीने ना ओट्सला ना टेस्ट येईल, कारण ओट्सला स्वतःची तर काही टेस्ट नसते. मग ही डाळ टाकल्यामुळे ओट्सची टेस्ट इनहॅन्स होईल. आणि आपण याच्यामध्ये ना मुगाची डाळ पण टाकू शकतो, पण एवढंच की हे कुक्ड ओट्स असतात ना, तर मग म्हणून आपल्याला डाळ आधी पाण्यात भिजवून घ्यायची असते, म्हणजे ती पण लगेच शिजते आणि ओट्स तर काय लगेचच शिजून जातात. आता टाकूया टमाटर आणि आता कोथिंबीर. त्यात जाईल लाल तिखट. टाकूया मीठ. आता पाणी. उकळी आलेली. आता आपण टाकूया ओट्स. आता मीठ. तर आपले टेस्टीचे ओट्स झालेले आहेत. तर मी ओट्स सोबत ना लिंबूचं लोणचं घेतलेलं आहे. तर मी पटापट माझा नाश्ता फिनिश केला, कारण आहे ना मला बाहेर मिरवणुकीचा आवाज येत होता. चला तर मग, मिरवणूक तर बघून झाली. आता आपण जाऊया घरी, कारण मलाही महाराजांची पूजा करायची आहे. तर घरी आल्यानंतर मी महाराजांची गंधाक्षता लावून फुलं वाहून औक्षण केलं. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर माझा यूट्यूब चॅनल देवान्विका व्लॉग्सला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.